वोट चोरी ही खरी संकल्पना आहे की एक पॉलिटिकल कॅम्पेन? कुठल्या राजकीय पक्ष धुतल्या तांदळाचा आहे की त्यांना नगरपालिका नगरपंचायतीचं एवढं काही पडलेलं नाही? सगळ्यांचा डोळा महापालिकावर आहे का? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात का? तर मग नक्की SIR ही प्रक्रिया काय आहे? म्हणजे मध्ये एका ज्येष्ठ नेत्यांचा व्हिडिओ पण झाला होता की तुम्हाला माहितीये ना कधी आहे इलेक्शन तुमच्या गावचं, इथलं कधी आहे, मग आता इथून जाताना शाही पुसायला विसरू नका वगैरे वगैरे वगैरे. आत्ताचे विरोधक त्यावेळी सत्तेत होते आणि त्यावेळेचे विरोधक आता सत्तेत आहेत. तर मतदार यादीमध्ये अशा पद्धतीचे गोंधळ हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे. ते काय आज सुरू झाले अशातला भाग. लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर एवढा गदारोळ बघायला मिळाला नाही जेवढा विधानसभेच्या निवडणुकांनंतर बघायला मिळाला. विधानसभेची गणितं वेगळी चालतात. विधानसभेला माणूस बघितला जातो, त्याच्या खालची गणितं स्थानिक स्वराज्य संस्थेची आणखीन वेगळी चालतात. हे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत का? नाही. ज्या जेन झीचा उल्लेख होतो ना, ती जेन झी टेक्नोसॅव्ही. जर आपण टेक्नॉलॉजीचा वापर केला नाही तर कदाचित ती ह्या सगळ्या प्रक्रियेपासून लांब पण निघून. तर खरंच हे प्रॅक्टिकल आहे का की मी एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करू शकतो? भारतात सगळ्यात क्रिएटिव्ह लोक कुठे असतील तर ते राजकारणात आहेत. आता जे विरोधी पक्षांची मागणी आहे की मतदार यादी आधी स्वच्छ करा आणि मग निवडणुका घ्या, बरोबर, मला वाटतं ही अत्यंत लॉजिकल मागणी आहे. शेवटी लोकांसाठीच हे चाललंय, लोकांसाठीच ही सगळी व्यवस्था आहे. अमकं तमकं हे जरी असली तरी नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये. बाहेरच्या व्यक्तीने इथलं सरकार निवडायचं नाहीये, इथल्या लोकांनी इथलं सरकार निवडायचं. कदाचित असंही होऊ शकतं ना की हे डोक्याला ताप झाला, देतच नाही मतदान, जा. 1+1 राजकारणात 11 पण होऊ शकतात, 2 पण होऊ शकतात आणि 1+1चं 0 पण होऊ शकतं. निवडणूक प्रक्रिया किती पारदर्शक आहे किंवा मग ही सर्वसमावेशक आहे की देशाच्या वेगवेगळ्या संविधानिक संस्थांवरचा जर जनतेचा विश्वास उडायला लागेल. ईव्हीएम बद्दल सातत्याने एक वातावरण निर्मिती अशी केली गेलेली आहे की ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे, ईव्हीएम मध्ये अमकं आहे, ईव्हीएम मध्ये तमकं आहे. मी जिंकल्यावर ओके होतं आणि मी हारल्यावर त्यात प्रॉब्लेम आहे असं कोणी कृपया म्हणू नये. ती मॅच्युरिटी दाखवली पाहिजे. मला वाटतं की हा एक मेजर नरेटिव्ह सेटिंगचाच भाग आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे टी टॉक्स मराठी या पॉडकास्ट चॅनलमध्ये. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि या लोकशाहीचा मूलभूत पाया म्हणजे मतदान प्रक्रिया. आता मतदान प्रक्रिया म्हणल्यावरती इलेक्शन कमिशन हे येणारच, पण या इलेक्शन कमिशनवरच आजकाल शंकेचा सूर जोरदार अनुभवायला मिळतो आपल्याला सोशल मीडिया, वर्तमानपत्र, सर्व ठिकाणी. या पॉडकास्टमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध पॉलिटिकल कन्सल्टंट आणि मतदान आयोगाशी संलग्नपणे जवळपास 4 ते 5 वर्ष काम केलेले श्रीयुत धनंजय खाडीलकर सर. नमस्कार सर. नमस्कार सर. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे सर्व विरोधी पक्ष मिळून एक कॅम्पेन राबवत आहेत, वोट चोरी. नक्की एक कॅम्पेन वोट चोरी म्हणजे काय? ही संकल्पना मुळात काय? ही खरी संकल्पना आहे की एक पॉलिटिकल कॅम्पेन? तुमचं काय मत आहे यावर? आता गेल्या काही महिन्यातल्या जर घटना आपण बघितल्या तर व्होट चोरी हे जे कॅम्पेन चाललंय त्यामध्ये प्रामुख्यानं काय दाखवलं जात आहे तर एका मतदाराचं नाव मल्टिपल ठिकाणी आहे. म्हणजे रिसेंटली राहुल गांधींनी जो हरियाणातला मुद्दा घेतला की एकाच व्यक्तीच्या नावानं 22 ते 23 ठिकाणी, नावानं नाही, फोटोने, सेम फोटोने 22 ते 23 ठिकाणी नाव नोंदलेलं आहे आणि त्यांचा असा दावा आहे की त्या व्यक्तीनं त्या सर्व ठिकाणी मतदान केले. रादर त्यांनी एका व्यक्तीबाबत असंही म्हटलं की 200च्या आसपास ठिकाणी त्यांनी एका दिवसात मतदान केलं वगैरे. तर मला वाटतं की यादीमध्ये डिस्क्रिपन्सी नाही आहेत का? तर मतदार यादीमध्ये अशा पद्धतीचे गोंधळ हे बऱ्याच वर्षापासून चालू आहेत. ते काय आज सुरू झाले अशातला भाग नाही. मुख्यतः आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्वी जे आयोगाचं काम होत होतं, जी काही मतदार नोंदणीची प्रक्रिया होती त्यामध्ये तंत्रज्ञानाचा तेवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर नव्हता. आणि हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपला 140 करोड लोकांचा देश आहे जवळपास. त्यामधले आता आपण असं म्हटलं तर जवळपास 95 ते 98 कोटीच्या आसपास मतदार असतील ऍक्च्युअल की जे नोंदले गेलेले आहेत. तर हा सगळा डेटा एकमेकाला मॅप करणं, त्यातनं डुप्लिकेट शोधून काढणं ही प्रक्रिया अशक्य नाही परंतु अवघड मात्र आहे. आणि त्याच्यासाठी जे काही लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अत्यंत हेवी, रोबस्ट अशा पद्धतीचं लागणार. आता हा जो मुद्दा ते म्हणतात की व्होट चोरी होतीये, व्होट चोरी होतीये, तर आता व्होट चोरी म्हणजे काय? तर त्यांना असं म्हणायचं की एकच व्यक्ती आहे की जो मल्टिपल ठिकाणी आहे आणि तो जाऊन एका विशिष्ट पक्षालाच मतदान करून येतोय जेणेकरून त्यांना बोगस वोटिंगनं ते निवडून येत आहेत आणि अशा पद्धतीनं जे जेन्युइन मतदार आहेत त्या मतदारांच्या मताची चोरी करून हे सरकार सत्तेत आले अशा पद्धतीचा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. तर मला वाटतं की त्यांचे मुद्दे बरोबर आहेत परंतु त्या सर्व लोकांनी मतदान केलंय की नाही हे बघायची प्रॉपर यंत्रणा त्यांच्याकडे आहे का? तर मला वाटतं की
तो दावा ते जे करतायत की समजा आज माझं नाव 4 ठिकाणी आहे असं आपण एक क्षणासाठी गृहीत धरू, तर मी एकाच ठिकाणी मतदान केले की 4 ठिकाणी केले, हे तपासून पाहणारी यंत्रणा जोपर्यंत आपल्याकडे पुराव्यासहित ते सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत त्याला व्होट चोरी म्हणणं हे मला तितकंसं पटत नाही. मला वाटतं व्होट चोरीपेक्षा ह्याला मतदार यादीमधले गोंधळ आणि ते निस्तरणं असं म्हणणं त्याला जास्त संयुक्तिक होईल. कारण आता यादी या प्रकारात मी 2003 सालापासून काम करतो इलेक्शन रिलेटेड. मतदार यादी याच विषयामध्ये सगळ्यात जास्त काम गेल्या 22-23 वर्षामध्ये माझं झालं. तर याच्यामध्ये हे गोंधळ नाही आहेत का? दुबार मतदार पूर्वी नव्हते का? तर 100% होते. मला आठवते 2009च्या लोकसभा विधानसभा इलेक्शनच्या दरम्यान मुंबईमध्ये एका राजकीय पक्षांनी आयोगाला जाऊन असं मोठं बाड दिलं होतं. त्यावेळी सुद्धा त्यात मेजर फोकस होता की उत्तर प्रदेशातले मतदार जे आहेत ते मुंबईत पण रजिस्टर्ड आहेत, बिहारमधले आहेत, ते तिकडेही आहेत, इकडेही आहेत. एकच व्यक्ती, म्हणजे मला असं एक उदाहरण आठवतंय की एकाच नावाचे 35 मतदार होते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये. आता हा खरंच वेगळा मतदार होता का त्याच नावाची वेगवेगळी माणसं होती हे आयडेंटिफाय त्यावेळी झालं नाही आणि आत्ताही त्याचं काही अजून हे लागलेलं नाही. परंतु अशा पद्धतीच्या घटना ह्या आजच्या नाही आहेत, ह्या आधीपासून चालत आलेल्या आहेत. सो मतदार यादीतला गोंधळ आहे का? तर मी नक्की सांगेन की 100% मतदार यादीमध्ये हे गोंधळ आहेत. याच्यामध्ये कारणं वेगवेगळी आहेत. याच्यामधला एक स्टेक होल्डर हा राजकीय पक्ष सुद्धा आहेत. हे सर्व राजकीय पक्ष. काय होतं सांगतो मी तुम्हाला. आता उदाहरण घ्या तुम्ही पुणे किंवा पिंपरी चिंचवड की ज्याच्या आजूबाजूला ग्रामीण भाग आहे किंवा आता सांगली किंवा कोल्हापूर अशा महापालिका आहेत. तर अशा महापालिकांमध्ये ज्या वेळेला तिथले जे लोक असतात स्थानिक राजकीय पुढारी आपल्या महापालिका इलेक्शनसाठी आपल्या गावातनं जे लोक शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं असे आलेले असतात तर त्यांची नावं ते डेलिबरेटली तुमचं नाव या यादीत नाही तर आपण तुमचं नाव वाढवून घेऊ असं म्हणून ते घेतात. आयडियली व्हायला काय पाहिजे, गावातलं नाव कट व्हायला पाहिजे आणि इकडे नाव यायला पाहिजे, पण ते तसं होत नाही. कारण शेवटी कसं असतं की त्यांना गावात त्यांची एंटिटी ठेवणं भाग असतं, त्यामुळे त्यांचं गावातलं नावही राहतं आणि त्या महापालिका क्षेत्रातलं नावही राहतं. आता हा मतदार दुबार झाला, बरोबर आहे. आता समजा त्याच घरातला एक मुलगा की जो 18 वर्षाचा आहे त्याचं नाव समजा आजूबाजूच्या खेड्यात पण आहे, कोल्हापुरात पण आहे, तो नोकरीनिमित्त पुण्याला आला आणि पुण्याच्या नगरसेवकानं तिथेही त्याचं नाव नोंदवून घेतलं तर तो दुबारच्या जागी तिबार झाला. तर अशा पद्धतीनं ह्या याद्या बनत गेलेल्या आहेत. आता हे क्रॉस चेक करणं म्हणजे तो पुण्यात आहे का, तो कोल्हापुरात आहे का आणि तो शेजारच्या ग्रामीण भागात पण आहे का, हे क्रॉस चेक करणारी यंत्रणा ही आयोगानं आतापर्यंत गेल्या 20-1 वर्षामध्ये राबवलेलीच नाही आणि त्यामुळं हे गोंधळ यादीमध्ये नक्की आहेत. परंतु ह्याला व्होट चोरी असं म्हणणं मला तरी तितकंसं त्यामध्ये पटत नाही. म्हणजे ज्यांनी जेन्युइनली मत दिलं त्यांचा काही प्रमाणात हा अपमान होईल असं मला वाटतं की तुमच्या मताची चोरी झाली असं म्हणणं. तर ते चोरी जे आहे ते चोरी काही त्यामधनं मला होताना दिसत नाही. का दुबार मात्र मतदार आहेत का? 100% आहेत. बिहारमध्ये SIR नावाची एक प्रक्रिया राबवण्यात आली केंद्रीय निवडणूक आयोगाकडून. त्यासोबत 12 इतर राज्यांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली. असं म्हटलं जातं की ही प्रक्रिया हे सगळे गोंधळ जे आहेत, ह्या सगळ्या ज्या डिस्क्रिपन्सीज आहेत मतदार यादीमधल्या यासाठी राबवली जाते. तर मग नक्की SIR ही प्रक्रिया काय आहे? त्याचा लॉंग फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. म्हणजे काय तर सखोल पुनरीक्षण. दरवर्षी इलेक्शन कमिशन एक प्रक्रिया राबवतो. जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान जी मतदार नोंदणी होते किंवा मतदार यादीत जे काही फेरफार होतात त्याच्या पुरवण्या याद्या असतात त्या सगळ्या एकत्र करून जुन्या यादीमध्ये त्या सगळ्या याद्या एकत्र करून त्याचा एक मदर रोल तयार केला जातो आणि तो मदर रोल साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये आयोग पब्लिश करतो आणि तो जो मदर रोल असतो त्याच्यावरती तुम्हाला हरकत आणि सूचना घेण्याची एक संधी आयोगानं दरवर्षी दिलेली असते. त्याला म्हणतात स्पेशल समरी रिव्हिजन म्हणजे विशेष पुनरीक्षण. आणि हे जे आहे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. आता इंटेन्सिव्ह आणि समरी ह्याच्यातला फरक काय आहे तर समरी रिव्हिजन मध्ये वेगवेगळे स्टेक होल्डर जे आहेत म्हणजे मतदार, राजकीय पक्ष यांना ती यादी ओपन करून दिली जाते.
त्यांना सांगितलं जातं तुम्ही यादीचा अभ्यास करा, तुम्हाला ज्या डिस्क्रिपन्सीज वाटतात त्या आमच्यापर्यंत आणा, तुम्हाला नवीन नावं नोंदवायची असतील तर त्यांचे फॉर्म आम्हाला भरून द्या, जुने मयत आहेत पण अजूनही यादीमध्ये नावं दिसत आहेत त्यांचं डिलिशन करायचं असेल तर त्याचा फॉर्म नंबर 7 भरून द्या. यादीतनं लोकांचा ट्रान्सफर आहे. म्हणजे समजा आता पुण्यातल्या पुण्यात आपण विचार केला की पूर्वी पेठेत राहत होता, आता कोथरूडला आला किंवा बाणेरला आला किंवा आणखीन कुठे पिंपरी चिंचवडला आला, तर त्यांना इंटर असेंब्ली ट्रान्सफर करायचं, ह्या असेंब्लीतनं त्या असेंब्लीत ट्रान्सफर करायचंय. तसं करा. असेंब्लीतल्या असेंब्लीमध्ये सुद्धा मी घर बदललं. मी आता ह्या वॉर्डात न राहता आता मी त्या वॉर्डामध्ये नवीन फ्लॅट गेला, तिकडे राहायला गेलो, मला इथल्या यादीतनं नाव काढून माझा बूथ क्रमांक बदलून घ्यायचा आहे. 3 ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी साधारणपणे 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी दरवर्षी निवडणूक आयोगाकडनं दिला जातो. आता हा निवडणूक आयोग कोणता, तर केंद्रीय निवडणूक आयोग. बऱ्याचदा हा शंकेचा सूर विरोधी पक्षांकडून बघायला मिळतो आपल्याला सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमधून, की निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग म्हणा, राज्य निवडणूक आयोग म्हणा, हे सरकारी पक्षाच्या बाजूने निर्णय देतात किंवा त्यानुसार धोरणं ठरवतात. यामध्ये कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? नक्की काय ही स्वायत्त संस्था आहे की खरंच फेवरिझम होतंय? यावर तुमचं मत काय? फेवरिझम होतंय की नाही याच्यावरती मी तसं थेट होतंय किंवा नाही असं त्याला उत्तर नाहीये, कारण त्यामध्ये खूप सारे ग्रे एरियाज आहेत. निवडणूक आयोग नावाचा एक आयोग भारतामध्ये आहे आणि तो काहीतरी चांगलं काम करू शकतो हे आपल्याला कळायला कधी लागलं? TN शेषन भारताचे निवडणूक आयुक्त होते, त्यांनी खूप सारे बदल ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणले. आदर्श आचारसंहितेची इफेक्टिव्ह अंमलबजावणी खरं तर त्यांच्याच काळात सुरू झाली असं आपण म्हणतो. मग हे TN शेषन रिटायर झाल्यानंतर एका राजकीय पक्षाच्या तिकिटावरती निवडणुकीला उभे राहिलेले होते. मग जर आत्ताचा आयोग बायस्ड असेल तर त्यावेळेपासून तो बायसनेस कंटिन्यू होत आलेला आहे. आत्ताचे विरोधक त्यावेळी सत्तेत होते आणि त्यावेळेचे विरोधक आता सत्तेत आहेत. सो मला वाटतं की असं त्याला काहीतरी एक लेबल लावणं की हे असं आहे तसं आहे. बरं, आपल्याकडे एक सुप्रीम कोर्ट नावाची एक अथॉरिटी आहे की जी अशा पद्धतीनं जर अन्यायकारक काही जर आयोगाकडनं केलं जात असेल तर त्याच्यावरती आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याचा एक पर्याय खुला आहे. बिहारच्या बाबतीत विरोधकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती, तरी देखील सुप्रीम कोर्टाने जर आयोगाच्या बाजूने निर्णय दिलेला असेल तर मला वाटतं आता सुप्रीम कोर्ट ही जी आपली एक ॲपेक्स कोर्ट आहे त्याच्या निर्णयाचा आदर मला वाटतं एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी केला पाहिजे. बरोबर. आता ह्यात त्या मतचोरी किंवा व्होट चोरीची जी काही नॅरेटिव्ह चालली आहे त्यामध्ये आम्ही कोर्टात जाणार नाही. मी संसदेमध्ये शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे मी जे पब्लिक फोरमवर मांडतो तेच त्यांनी ग्राह्य धरावं आणि सुप्रीम कोर्टानं निर्णय द्यावा अशी अपेक्षा करणं मला वाटतं संविधानिक संस्थांना जी चौकट आखून दिली त्या चौकटीचं उल्लंघन आहे. जर तुम्हाला जी गोष्ट आयोगाच्या ही सगळ्या संविधानातल्याच गोष्टी आहेत ना, या कायद्याने घालून दिलेल्या गोष्टी आहेत की तुम्हाला एखादा जर काही मुद्दा मांडायचा आहे की ज्याच्या आयोगाच्या विरोधात बोलायचे तर त्याचं तुम्हाला मी सत्य कथन करतो, अफिडेव्हिट करतो असं म्हणून ते लिहून द्यावं लागतं ना. मग हे लिहून देण्याला राहुल गांधींचा आक्षेप काय आहे हे मला कळलेलं नाहीये खरं तर. जर हे सगळे पुरावे त्यांनी जे दाखवले ते जर ॲज इट इज आहेत, त्यात जर कोणतीही माल प्रॅक्टिस नाहीये, त्यांनी जे काय आहे ते जेन्युइनली काढलेलं असेल तर ते जेन्युइन आहे असं एका कागदावर लिहून देणं आणि त्यासाठी एका कागदावर सही करणं ह्याला अडचण असायचं काय कारण आहे हे मला कळत नाही. त्यामुळं ही जी काही नरेटिव्ह सेटिंगचा एक भाग असतो राजकीय याच्यामध्ये दोन्ही पक्ष करतात, म्हणजे सत्ताधाऱ्यांनाही नरेटिव्ह सेट करावा लागतो आणि विरोधकांनाही करावा लागतो. त्यामुळं हा नरेटिव्हचा भाग आहे का, कारण आयोगाचं कामकाज खूप जवळनं बघितलंय, राजकीय पक्षांच्या बरोबर पण काम केलंय, ते कशा पद्धतीनं मतदार यादीवर काम करतात किंवा करत नाहीत हेही जवळनं बघितलंय. सो अशा पद्धतीमध्ये हे जे काही ते सध्या म्हणतायत तर मला वाटतं की हा एक मेजर नरेटिव्ह सेटिंगचाच भाग आहे. आपल्याला खरंच डिस्क्रिपन्सी असतील तर सन्मान्य सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्यामध्ये दाद मागण्याचा एक मार्ग खुला आहे ना. आता परवा 1 तारखेला विरोधी पक्षांचा मोर्चा झाला आणि 4 तारखेला मला वाटतं नगरपालिका नगरपंचायत घोषणा झाली. आता ह्याच्यामध्ये शनिवार रविवार आला होता, परंतु एक दिवस असा होता की ज्यावेळी एक PIL टाकून विरोधी पक्ष जर त्यांना हे थांबवायचं असेल की बाबा हे थांबवा, हे घेऊ नका असं, तर ते थांबवायसाठी ते हे नक्की करू शकतात की बाबा मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन PIL टाकतो की बाबा हा मॅटर आता आम्ही सबज्युडिस केलाय, तर सन्मान्य सुप्रीम कोर्टाचा आदेश येईपर्यंत तुम्ही कोणतीही प्रक्रिया आता सुरू करू नका. पण मग हा प्रश्न माझ्या मनात येतो की खरंच सर्व पक्षांचं म्हणजे राजकीय विरोधक एकमेकांचे किती असले तरी एका गोष्टीवर काय मतैक्य आहे का की त्यांना नगरपालिका नगरपंचायतीचं एवढं काही पडलेलं नाही, कदाचित झेडपीचं पण तेवढं नसेल, पण सगळ्यांचा डोळा महापालिकावर आहे का आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात का असं एक तटस्थ विचार करताना माझ्या मनात शंका तेवढी येते.
या SIR प्रक्रियेमध्ये जी डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट आहे ती साधारणतः काही विशिष्ट पर्टिक्युलरली वंचित समाज जो आहे, मायग्रेटेड किंवा स्थलांतरित लोक आपण ज्यांना म्हणतो त्यांच्यासाठी, किंवा छोट्या छोट्या ट्रायबल कम्युनिटीज ज्या आहे आजही आहेत या महाराष्ट्रातही आहे, संपूर्ण भारत देशामध्ये, या लोकांना डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम सहन करावे लागू शकते या SIR प्रक्रियेमध्ये. मग त्यांचं काय होणार? ती लोक एकतर ते डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे ऑप्ट आउट करतील या प्रक्रियेतून, जेणेकरून त्यांची नावच कदाचित वगळली जाऊ शकतात. मग अशा लोकांसाठी काही स्पेशल यंत्रणा किंवा मग काही निर्णय घेण्यात आला आहे का? बेसिकली ज्यांचा ट्रेस जुन्या SIR सोबत लागत नाहीये त्यांनाच डॉक्युमेंट्स द्यायचे. माझं समजा 2000 साली SIR मध्ये माझं नाव ऑलरेडी त्या यादीमध्ये आहे आणि ते जर मॅच झालेलं असेल मला डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. अच्छा. ज्यांची नावं त्यात नव्हती त्यामध्ये किंवा त्यांचा कुठलाच रेफरन्स नाही, म्हणजे आता मी जसं म्हटलं की एक नवीन मतदार ऍड झालाय, तरुण मतदार ऍड झाला, त्याचे समजा आई वडिलांचा किंवा कोणाचा जुना रेफरन्स त्यामध्ये जर मिळाला तर त्याला वेगळं डॉक्युमेंट द्यायची काही गरज नाही. ज्यांची नाही आहेत, आता काय होतं की जे मायग्रंट असतात, मेजर प्रॉब्लेम कुठे येतो की जे मायग्रंट असतात म्हणजे दुसऱ्या राज्यातनं आलेले म्हणा किंवा दुसऱ्या देशातनं आलेले लोक पण आपल्या देशात बऱ्यापैकी आहेत, म्हणजे ज्यामध्ये रोहिंग्या किंवा असे काही म्हटलं जातं की बाबा ते त्यामध्ये आलेले, तर अशा ठिकाणी त्यांना ती डॉक्युमेंट्स प्रोड्यूस करणं हे गरजेचं आहे. कारण बेसिक एक लक्षात घ्या की मतदानाचा अधिकार हा भारतीय नागरिकालाच आहे. बाहेरच्या व्यक्तीने इथलं सरकार निवडायचं नाहीये, इथल्या लोकांनी इथलं सरकार निवडायचं. बरोबर. म्हणजे त्यात आता सेल्फ डिक्लरेशनचा पार्ट पण आहे आणि कागदपत्रांमध्ये त्यांना त्यांचं तिथलं रहिवासी प्रूफ दाखल करायसाठी म्हणून किंवा त्यांचं ते सिद्ध करायसाठी म्हणून ज्याला की अशी खूप मिनिमम डॉक्युमेंट्स आयोगाने घेतलेली आहेत. असं जुनं काहीतरी काढून आणा आणि हे आणा ते आणा असं नाहीये. जे तुम्हाला जुनं रेकॉर्ड पाहायचंय ते पाहण्यासाठीचं एक ऑनलाईन पोर्टल आयोगाने केलेलं आहे आणि त्या ऑनलाईन पोर्टलवरती तुम्ही नाही परंतु आता राजकीय पक्ष तरी आहेत ना की ज्यांचा हा मतदार आहे त्यांनी स्टेक होल्डर म्हणून पुढाकार घेऊन आपल्या मतदाराची ती सगळी डॉक्युमेंट्स आहेत आणि तो SIR मधनं थ्रू होऊन पुन्हा मतदार यादीत येईल याची काळजी करणं गरजेचं आहे. आणि जे केलंय तिथे फक्त आता यामध्ये होणार काय की ही SIR ज्यावेळी होईल ना कम्प्लीट, ती SIR करण्यामागं विरोध असण्याचं एक कारण काय असावं असं मला वाटतं की फक्त कागदपत्र तुम्ही म्हटलं हा मुद्दा हायलाईट केला जातोय काही प्रमाणात, परंतु त्याच्या मागचं लॉजिक काय असावं की जे मतदार मीच मुद्दाम 2 ठिकाणी टाकून ठेवले कारण मला इकडे उपयोग व्हावा आणि तिकडे उपयोग व्हावा म्हणून. म्हणजे मध्ये एका ज्येष्ठ नेत्यांचा व्हिडिओ पण झाला होता की तुम्हाला माहितीये ना कधी आहे ह्याचं इलेक्शन तुमच्या गावचं, इथलं कधी आहे, मग आता इथून जाताना शाई पुसायला विसरू नका वगैरे वगैरे वगैरे. तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे आणि ते हमाम में सब नंगे आहे म्हणतात ना, तसा विषय आहे तो की कुठल्या राजकीय पक्ष धुतल्या तांदळाचा आहे की त्यांनी असं केलं की बाबा नाही नाही माझा मतदार तिकडून इकडे आणला ना तर तिकडचं त्याचं नाव डिलीट करतो इकडचं ठेवतो, असं नाहीये. त्यांनी तिकडचं राहू दे रे, तू इकडे ये, इकडचं पण घे. हेच काम इतकी वर्ष केलेलं आहे 20-25 वर्षात आणि यादी फुगण्यामागचं आणि मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागचंही कदाचित कारण हेच आहे. कारण फुगलेली यादी आहे त्याला सूज आहे, म्हणजे ग्रोथ नाहीये, ती सूज आहे. ती सूज कमी झाल्याशिवाय ऍक्च्युअल गोष्टी समोर येणार नाही. सो मला वाटतं की SIR ला घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. खूप काही अशी वेगळीच भलतीच डॉक्युमेंट आयोगानं मागितलेत अशातला काही भाग नाही. आणि ज्याचं ऑलरेडी यादीत नाव आहे, ज्याचं BLO तुमचा फॉर्म घेऊन येतोय आणि मग तुम्हाला ते पुन्हा दुसरं काही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही. ऑलरेडी यू आर वोटर, तर तुम्ही एक सेल्फ डिक्लरेशनने तुमचं नाव कंटिन्यू होऊ शकतं. स्पेसिफिक कुणाला टार्गेट केलंय की बाबा काही वंचित समाजाला केलंय किंवा विशिष्ट समाजाला टार्गेट करून केलंय का किंवा काय, तर मला वाटतं तसं काही आयोगाने केलेलं नाही. म्हणजे जी नावं जी काही 40-50 लाख जी काही डिलीट झाली बिहारमध्ये त्यात सर्व धर्म, सगळे पंथ, अमकं तमकं सगळ्याची नावं आहेत. असं काही नाहीये की एक स्पेसिफिकच हे झालं. आता हे म्हणत असताना पण मग काही वेळेला असं होतं की 1-2-3 वर्षापूर्वी 2022 साली आम्ही एका आमच्या मित्रासाठी एक प्रक्रिया केली होती. नाशिकच्या एका मतदारसंघामधनं निवडणूक त्यांना लढायची होती म्हणून आम्ही थोडंसं त्यांच्या मागणीवरनं एका दुसऱ्या मतदारसंघातले किती मतदार नाशिक शहरामध्ये आहेत असं एक दोन्ही मतदार याद्या मॅप करून एक कम्पॅरेटिव्ह, जसा आत्ता स्टडी केला जातोय, सांगितलं जातं ह्याचा इथं आहे, त्याचं तिथं आहे, ह्याचं इथं आहे, तसाच एक स्टडी आम्ही केला होता. तर नाशिक जिल्ह्यातल्या एका विशिष्ट मतदारसंघामधले नाशिक शहरामध्ये 85,000 नावं सिमिलर सापडली. हा, आता माझा दावा नाही की ते सगळे 85,000 डुप्लिकेटच आहेत, पण त्यातले एक 50,000 जरी डुप्लिकेट असतील, 25,000 जरी डुप्लिकेट असतील, तरी एखाद्या कॅन्डिडेटचं विनिंग आणि लुझिंगचं मार्जिन हे त्यापेक्षा बऱ्याचदा कमी असतं. अगदी बरोबर. ह्या घटना घडलेल्या आहेत. ह्या कशा घडल्या आहेत? मतदारानं स्वतःहून केलंय का?
तर मी असं म्हणतो की एक 100 मतदार असे सापडले तर त्यातल्या एक 10-20 जणांनी केलंही असेल. 80% काम हे करवून घेतलं गेलेलं आहे त्या वेळच्या परिस्थितीनुसार. त्याचा दोष मी कुठल्याही एका पार्टीला देत नाही, परंतु दोषी मात्र सर्व पार्ट्या आहेत असं माझं स्पष्ट मत. या निवडणूक मतदार यादीच्या गोंधळातून का होईना, जाणीवपूर्वक म्हणा किंवा गैरसमजाने चुकीने म्हणा, एकापेक्षा जास्त मतदार केंद्रामध्ये किंवा मग वॉर्डमध्ये माझं मतदान रजिस्टर झालेलं आहे, तर खरंच हे प्रॅक्टिकल आहे का की मी एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करू शकतो? बघा, आता त्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की एकाच दिवशी मतदान असेल आणि तुमचं जर 2 ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ तुमचं मुंबईत पण आहे आणि तुमचं गाव कुठेतरी 300 किलोमीटर 500 किलोमीटरवर आहे, तिथे पण आहे, त्याच दिवशी मतदान आहे, तर कदाचित ते शक्य होणार नाही. पण जसं विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्याच्या फेज वाईज इलेक्शन्स असतात. त्या प्रत्येक फेजमध्ये काही कालावधी जातो, 2 दिवस, 4 दिवस, 7 दिवस, 10 दिवस. अशा वेळी हे सहज शक्य आहे. एक तर त्या 10 दिवसात त्या शाहीचा तसाही हे संपलेला असतो, किंवा अशा पद्धतीनं काही केमिकल्स लोक उपलब्ध करून ते करणारे लोक पण आहेत की बाबा ते केमिकलचा वापर करून ती शाही काढून टाकतात. आता एका इलेक्शनमध्ये 4 ठिकाणी मला महापालिकेत मतदान करायचंय का, तर तसे करणारे महाभाग आहेत ज्यांचं नाव 2 ठिकाणी आहे, 3 ठिकाणी आहे. तर एकाच दिवशी महापालिकेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते मतदान करू शकतात. त्यांना एकदा हे म्हणजे ह्या शाही हा जो विषय आहे ना, त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे की त्याचं नाव यादीत एकदाच राहणं हे जास्त महत्वाचं आहे. शाही काढण्याचे बरेच मार्ग आता काय आहे, तंत्रज्ञानही खूप पुढे गेलंय, केमिकलमध्ये शोध पण बरेच लागलेले आहेत. मध्यंतरी आयोगाने ते पेन वापरायला सुरुवात केली, मार्कर पेन, किंवा ते पुसलं जाणार नाही म्हणून, जितक्या वाटा तितक्या पळवाटा. तर त्या पद्धतीनं ते तसेही मार्ग लोकांच्याकडे आहेत आणि हे केलेल्या प्रॅक्टिसेस बघितलेल्या आहेत. लोकांच्याकडून त्या बढाया पण ऐकलेल्या आहेत की मी कसं 2 ठिकाणी केलं वगैरे. पण आता प्रत्यक्ष त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकदा ते होऊन गेल्यानंतर सिद्ध करायला कोणताही स्कोप नाही. म्हणजे मी 2 ठिकाणी मतदान केलंय हे कुठे नोंद होते, तर त्या प्रिसाइडिंग ऑफिसरचे जे लॉगबुक असतं त्यामध्ये. आणि ते लॉगबुक त्या दिवशी जे सील होतं ते जर कोर्टाचा आदेश आला तरच उघडता येतं, आयोगाला ते उघडता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत ते कोर्टाच्या आदेशाने जर उघडलं गेलं तरच ते सिद्ध होणार आहे की मी 2 ठिकाणी ते केलंय. आता ते CCTV लावलेले असतात, अमकं तमकं, हे सगळं आहे, हे बरोबर आहे. पण त्याचंही फुटेज हे तुम्हाला कधी मिळतं, कोर्टाच्या आदेशानेच मिळतं. आयोगाकडे अशी कोणती प्रोव्हिजन नाही की ते सुमोटो कोणाला ते देऊ शकतात, अशी प्रोव्हिजन नाही. त्यामुळे हे मला नाही वाटत की खूप अवघड आहे. ज्याला हे डेलिबरेटली करायचंय त्याच्याकडे त्याचे मार्ग आहेत आणि त्याला ते सहज शक्य आहे. इलेक्शन कमिशनची स्वायत्तता खूप चर्चेत आजच्या काळामध्ये. निवडणूक प्रक्रिया किती पारदर्शक आहे किंवा मग ही सर्वसमावेशक आहे का? जे लोक आरोप करतायत त्या लोकांचा कितपत सहभाग एक्सपेक्टेड आहे आणि ते सहभागी आहेत का? म्हणून नक्की याच्या मागे कारण मीमांसा जर करायची झालं तर कोण मूलभूत जबाबदार घटक आहेत या प्रक्रियेमध्ये जर गोंधळ असेल तर त्याचा? नाही, पहिल्यांदा प्रक्रिया म्हणत असताना एक गोष्ट समजून घ्यायला लागेल आपल्याला की निवडणूक प्रक्रिया राबवणं ही जबाबदारी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणूक आयोगांची आहे. एक आहे ज्याचं नाव आहे भारताचा निवडणूक आयोग, भारत निर्वाचन आयोग, आणि दुसरा आहे तो राज्य निवडणूक आयोग. आता ह्याची गल्लत मी भल्या चॅनलवरती पत्रकारांची पण होताना बघतो. रादर परवा ज्या वेळेला त्या वाघमारे साहेबांनी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या त्यावेळच्या पत्रकार परिषदेमध्ये जे पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते त्यांचा स्वतःचाही त्या बाबतीत खूप गोंधळ आहे असं मला त्या प्रश्नांच्यावरनं लक्षात येत होतं. बघा, त्या दोन्ही आयोगांचं पहिल्यांदा समजून घेऊ आपण की जो भारत निर्वाचन आयोग आहे तो पूर्ण भारताच्या मतदार याद्या, त्यानंतर लोकसभांच्या निवडणुका, विधानसभांच्या निवडणुका, विधान परिषदांच्या निवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका हे घेण्याची जबाबदारी ज्या आयोगाची आहे तो आहे भारताचा निर्वाचन आयोग. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या त्या राज्यातल्या आहेत, मग ज्यामध्ये महापालिका असतील, नगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती ह्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ज्या संस्थेवरती आहे ती संविधानिक संस्थाच आहे. त्याचं नाव आहे राज्य निवडणूक आयोग. ह्यांना काय करायचंय, ह्यांना डिलिमिटेशन करायचं. डिलिमिटेशन म्हणजे प्रभाग किंवा वॉर्डची रचना करायची, हे त्यांचं काम होतं आतापर्यंत. ह्या निवडणूक वेळेला काय झालं, ते काम ग्रामविकास आणि नगरविकास खात्यानं स्वतःकडे घेतलं. त्यामुळं आयोगाचं काम काय होतं की ग्रामविकास आणि नगरविकासकडनं जी प्रभाग रचना येईल फायनल होऊन आयोगाच्या नॉर्म्समध्ये ती बसत असेल तर तिला मान्यता देणं, ती मान्यता दिल्यानंतर त्या पद्धतीनं पुढचं काम जे आहे ते आयोग सुरू करणार. म्हणजे भारत निर्वाचन आयोगाची जी
कट ऑफ डेट त्यांनी ठरवली आहे 1 जुलै 2025, त्या तारखेला उपलब्ध असणारी मतदार यादी घेणं आणि ती प्रभागच्या ज्या बाउंड्री आहेत त्यानुसार त्याचं विभाजन करणं. म्हणजे एक बूथ जो आपला विधानसभेचा असतो तो समजा हा बूथ आहे तर इथे 3 आपल्या वॉर्डच्या बाउंड्री आल्या असतील तर तो बूथ 3 वॉर्डमध्ये डिव्हाइड झालेला असतो. तर त्यातले त्या समजा हा एक रस्ता आहे, हा एक रस्ता आहे आणि हा एक रस्ता आहे, तर त्या रस्त्याच्या ह्या बाजूला राहणारे आणि त्या रस्त्याच्या या बाजूला म्हणजे ह्या त्रिकोणात राहणारे जे मतदार त्या बूथवर आहेत ते ह्या बूथमध्ये गेले पाहिजेत, इकडचे मतदार ह्या वॉर्डमध्ये आले पाहिजेत आणि तिकडचे मतदार त्या वॉर्डमध्ये गेले पाहिजेत. हे एन्श्युअर करायची जबाबदारी कोणाची आहे? राज्य निवडणूक आयोगाची. आता त्या यादीमध्ये माझं नाव आहे परंतु माझ्या नावावर डिस्क्रिपन्सी आहे, मग ह्या यादीतनं ते वगळा, हे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहेत का? नाही. राज्य निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत? तर फक्त ती यादी घेणे आणि ती पूर्ण यादी विभागणे. त्या यादीप्रमाणे समजा 100 मतदार असतील तर 100च्या 100 मतदार त्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत ना, एखादा मतदार बाहेर नाही ना चुकून राहिलेला, किंवा 100च्या जागी 101 आलेत का, मग कुठला बाहेरचा आलाय तर त्याला पुन्हा यादीतनं बाहेर काढा. हे कामच फक्त आयोगाला करता येतं. त्यांना 3 कामं करता येतात. एक, प्रभागनिहाय त्याची विभागणी करायची. त्यांना कोणत्याही प्रकारचं नाव नवीन नोंदणी करता येत नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचं यादीत नाव आहे परंतु तो मयत आहे म्हणून त्याचं नाव डिलीट करा, अधिकार नाहीत. तो दुबार आहे त्याचं नाव काढून टाका, अधिकार नाहीत. त्याला तिसरं एक अलाउड जे आहे राज्य निवडणूक आयोगाला, टायपोग्राफिकल मिस्टेक असतील, अनुप आहे आणि चुकून त्याला आणखीन अनुपा झालंय तर तेवढं दुरुस्त करायचे अधिकार आयोगाला आहेत. मला वाटतं पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचे विषय राज्य निवडणूक आयोगाला जर विचारले गेले तर आयोग त्याच्यावरती आम्हाला तो अधिकार नाही एवढंच उत्तर देऊ शकतो. ज्या पद्धतीचे प्रश्न वाघमारे साहेबांना विचारले जात होते त्या दिवशी, तर त्याच्यावरती ते सांगत होते ना की आयोगाची यादी घेऊन आम्हाला जे काम करायचे ते आम्ही करतोय. मग पत्रकारांचं म्हणणं होतं की त्यात दुबार आहे, त्यात अमका आहे, त्यात तमका आहे, तुम्ही काय करणार? हा, आता ज्यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आयोगाला भेटून आलं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला, त्यावेळेला त्यांनी आता निर्णय काय घेतलाय, त्यांचा 29 सप्टेंबरचा आदेश आहे की त्यांनी आता काय केले की आयोगाचं सॉफ्टवेअर घेऊन जे दुबार आहेत त्याच्यासमोर डबल स्टारचा मार्क केलाय मतदाराच्या नावासमोर. आता त्यांनी काय सांगितलं, त्यांचे जे यादीवर काम करणारे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या याद्या दिलेल्या आहेत आणि दुबार म्हणजे प्रॉबेबल कुठे असू शकतं की बाबा आता धनंजय खाडीलकर यादीत कुठे कुठे आहे किंवा तुषार यादीत कुठे कुठे आहे, तो बाबा ह्या 2 ठिकाणी तो आहे, तर ह्या दोन्ही ठिकाणी तुम्ही तुषारशी कॉन्टॅक्ट करा आणि तो एकच व्यक्ती आहे का बघा आणि त्याच्याकडनं एक सेल्फ डिक्लरेशन लिहून घ्या. म्हणजे इट्स अ सॉर्ट ऑफ मिनी SIR की त्याच्याकडनं एक सेल्फ डिक्लरेशन घ्या की मी कोणत्या बूथवर मतदान करतो किंवा कोणत्या अनुक्रमांकावरती मतदान करतो. समजा ते तुम्हाला करता आलं नाही कारण शेवटी त्याला एक टाइम पिरियड आहे, आता 2 तारखेला इलेक्शन आहे, किती काळ तो हे चालवणार, त्या ठराविक 8, 10, 15 दिवसांच्या दरम्यान जर ते सगळी प्रोसेस करायची असेल तर मग त्याला दुसरा एक ऑप्शन असा दिलाय की जो प्रिसाइडिंग ऑफिसर जो केंद्रात असतो की जो तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव चेक करतो, तुमची सही वगैरे घेतो, तोही इथे तुम्हाला दुबार तुम्ही दिसताय म्हटल्यानंतर त्याच्याकडेही त्याचा रेफरन्स असणार आहे की ह्या केंद्रावर हा व्यक्ती दुबार आहे तर ह्याचं दुसरीकडे कुठे आहे. मग तो तिथं तुमचं सेल्फ डिक्लरेशन लिहून घेईल, त्याच्यावर तुमची सही घेईल की बाबा माझं ठीक आहे, मला माहिती आहे तिकडे पण आहे पण मी तिकडे करणार नाही, मी फक्त इथंच वोटिंग करणार आहे. इन दॅट केस तुम्हाला वाटलं की नाही मी इथं नाही करणार, मला तिथं करायचंय, तर तुम्ही बाहेर पडा. तुम्ही इथंही मतदान करून तिथंही केलं तर तो क्रिमिनल ऑफेन्स होईल. हा प्रयत्न केलेला आहे आयोगाने. आता हे स्टार मार्किंग जे आहे हे आत्ताच आलंय का? मी 4 वर्ष आयोगासोबत काम करत होतो त्यावेळेला ज्या याद्या बनत होत्या त्यावेळी ही दुबारचं मार्किंग, तिथे स्टार नव्हता, अशा 2 माणसांच्या आकृती असायच्या ज्या त्या यादीवर मार्क केलेल्या होत्या. पण ह्याकडं त्यावेळी तितकं लोकांचं लक्ष नव्हतं जेवढं यावेळी आहे. मी म्हणतो ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे जर एकंदरीत ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक सुधार यायचा असेल, एक क्लीनलीनेस यायचा असेल आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची मनापासून इच्छा असेल तर मला वाटतं की शेवटी भारतामध्ये सगळ्यात मॅटर काय करतं की कुठलीही चांगली गोष्ट व्हायला राजकीय इच्छाशक्ती फार महत्वाची असते. म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट तुम्ही घ्या, सर्व पक्ष एका दिशेनं जातील तर तो बदल घडून यायला अत्यंत कमी वेळ लागतो आणि एक स्वागतार्ह बदल असतो तो. बरोबर. जर सर्व राजकीय पक्षांची ही इच्छा असेल की बाबा अशा पद्धतीची शुद्धीकरण प्रक्रिया व्हावी तर मला वाटतं हे स्वागतार्ह आहे
आणि त्यानं झालं तर काहीतरी ह्या देशाचं, ह्या सगळ्या इलेक्टोरल सिस्टीमचं भलंच होईल. पण हे आचारसंहितेबद्दल बरेच कन्फ्युजन्स आहे लोकांच्या मनामध्ये. नक्की आचारसंहिता म्हणजे काय? पर्टिक्युलरली बहुतांशी राजकीय पक्षाच्या लोकांनाही एक्झॅक्ट आचारसंहितेचे नियमांचं पालन म्हणजे काय ह्या गोष्टी माहीत नसतात. अनावधाने म्हणा किंवा इतर काही जाणीवपूर्वक म्हणा, त्यांच्याकडून या गोष्टींचं उल्लंघन केलं जातं. पण मग यामध्ये इलेक्शन कमिशनचा टेक काय असतो आणि लोकांना कळावं यासाठी इलेक्शन कमिशन काय करतं? बघा, आचारसंहिता हा जो शब्द आहे हा आपल्याला कळला कधी? ज्यावेळी TN शेषन यांनी ते लागू करायला सुरुवात केली. त्याच्या आधीच्या निवडणुकांचं कदाचित तुम्हाला माहित नसेल, कारण तुमचा त्यावेळी जन्मही झालेला नसेल. परंतु त्या आधीच्या निवडणुकांचं जर चित्र बघितलं ना, तर ज्या पद्धतीचे ते करणे लावून रिक्षा फिरायच्या, घरोघरी सगळ्या भिंतींवर हे चिपकवलेलं असायचं, रात्री अपरात्री त्याला काही बंधन नसायचं. आता रात्री 10 वाजता प्रचार बंद करायला लागतो. हा नियम कशाचा आहे? आचारसंहितेचाच आहे. थोडक्यात काय की त्याला एक स्वरूप यावं, त्याला एक काहीतरी चौकट यावी, त्याला एक नियमावली यावी, जेणेकरून लोक शेवटी लोकांसाठीच हे चाललंय, लोकांसाठीच ही सगळी व्यवस्था आहे, अमकं तमकं हे जरी असलं तरी नागरिकांना त्याचा त्रास होता कामा नये. यासाठी म्हणून केलेल्या ज्या गोष्टी आहेत, मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आल्या. त्यात खर्चाची लिमिट आली. आता ती कितपत पाळली जाते, कितपत त्याचं उल्लंघन होतं, हा एक पुन्हा वेगळ्या चर्चेचा किंवा वेगळ्या पॉडकास्टचा विषय होऊ शकेल. परंतु मला वाटतं की त्याला काहीतरी एक चौकट आहे. आता तुम्हाला सोशल मीडियावरती तुम्ही काय पोस्ट करता ते समाज विघातक नाहीये ना, समाजात तेढ निर्माण करणारं नाहीये ना. हेट स्पीचचा मुद्दा आला की तुम्ही जी भाषणं करता त्यामध्ये तुम्ही दोन समाजामध्ये काही वितुष्ट येईल अशा पद्धतीचं तुम्ही काही बोलत नाहीये ना, त्याच्यावरती सगळं मॉनिटरिंग आलं. पेड न्यूजचा मुद्दा तुम्हाला जर आठवत असेल तर अशोकराव चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद जाण्यामागं पेड न्यूज हा एक मोठा हे होता. पेड न्यूज म्हणजे काय की न्यूज सारखं दाखवायचं पण जाहिरात करायची. म्हणजे पेपरमध्ये तुम्ही वाढदिवसाचे वगैरे येतात की नाही पूर्ण पेज, आणि ते रादर ती पूर्ण पुरवणी भरून ते येतात. तर तशा पद्धतीची जाहिरात म्हणून किंवा असं न दाखवता त्याच्यावर लेख केलेत किंवा त्याच्यावर बातमी केली असं दाखवायचं. परंतु प्रत्यक्षात तो कुठल्या तरी एखाद्या उमेदवाराचा प्रचार असतो आणि त्याच्यासाठी तगडी रक्कम त्या पेपरला दिलेली असते. असं दाखवताना ती बातमी म्हणून दाखवली जाते, त्यामुळे ती खर्चामध्ये घ्यायची नाही, परंतु प्रत्यक्षात मात्र तो प्रचार होतो. अप्रत्यक्षपणे म्हणू किंवा इनडायरेक्टली त्याचा प्रचार होतो. तर अशा गोष्टीवरची बंधनं असतील. तुमच्या रॅली किंवा जे काही तुम्ही काढता तर त्या रॅलीसाठी काही नियमावली असतील, किती गाड्या असाव्यात किंवा काय ह्याच्यावरती त्याची काही बंधनं असतील. तुमच्या प्रचाराच्या गाड्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे. ती सगळी नोंदणी आहे की नाही, नोंदणीपेक्षा जास्त गाड्या नाही आहेत ना, नाहीतर करण्याच्या 10 गाड्यांची परमिशन घ्यायची आणि 20 गाड्या फिरवायच्या. त्या LED व्हॅन्स असतात, त्या LED व्हॅन 5 गाड्याची परमिशन घेतली आणि 20 गाड्या फिरतायत. असं आता आचारसंहितेमुळे करता येत नाही आणि आयोग या बाबतीत बऱ्यापैकी पर्टिक्युलर आहे. इव्हन सोशल मीडियावरती सुद्धा एक MC नावाची एक कमिटी आयोगातर्फे बसवली जाते जी तुमचा सोशल मीडिया पूर्ण मॉनिटर करत असते आणि हे सगळे हे टेक एक्सपर्ट लोक असतात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आचारसंहितेशी संबंधित आहे. आता आचारसंहितेचं उल्लंघन होतं की नाही, तर भारतात सगळ्यात क्रिएटिव्ह लोक कुठे असतील तर ती राजकारणात आहेत. म्हणजे ज्यावेळी एखादी गोष्ट नियम म्हणून किंवा अट म्हणून येते त्यावेळी तिला क्रिएटिव्हली बायपास कसं करायचं ह्याची सगळ्यात जास्त नुसखे कुणाकडे जर असतील ना तर हे राजकीय मंडळींच्याकडे असतात आणि त्यामुळं ते खूप स्मार्ट आहेत. तर त्यामुळं ह्या गोष्टी होत नाहीत का, तर होतात. आता ही इव्हॉल्व्ह होणारी प्रक्रिया आहे. बघा, तंत्रज्ञान पुढं चाललंय, त्यामध्ये बदल होत आहेत, नवीन नवीन गोष्टी येत आहेत, त्याचा वापर वेगवेगळा. म्हणजे केम्ब्रिज अनालिटिका सारखं एक उदाहरण असेल की सोशल मीडियावरचा डेटा वापरून इलेक्शन हॅक करणं किंवा हे असा प्रयत्न केला गेला होता असे आरोप झाले होते त्याच्यावरती. रादर त्यांनी अमेरिकेतल्या इलेक्शनमध्ये केलं असंही म्हणतात, भारतात त्यांनी प्रयत्न केला असंही म्हणतात. सो माझं म्हणणं काय की ह्या गोष्टी ज्या आहेत, आचारसंहिता म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीसाठी, आता आपण आपल्या घरात राहतो तर त्याला एक काहीतरी आपली चौकट आहे ना. सो आयोगाचं तशा पद्धतीने एक ठरवलेलं आहे त्यांनी की निवडणूक प्रक्रिया ही कुणावर अन्याय करणारी आणि लोकशाहीच्या कुठल्याही स्तंभाला त्रास न होता होणारी प्रक्रिया व्हावी. आणि ती जर तशी झाली, तुम्हाला जर सतत त्या प्रचाराचा त्रास होत असेल तर तुम्ही चिडीनं त्या दिवशी मतदानालाच जाणार. कदाचित असंही होऊ शकतं ना की हे डोक्याला ताप झाला, देतच नाही मतदान, जा, होऊ शकतं ना असं. मग आयोगाचा विषय काय आहे की जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. बरोबर. हा प्रयत्न जर आयोगाला करायचा असेल तर त्यातला जो स्टेक होल्डर आहे त्या प्रत्येक स्टेक होल्डरला ती प्रक्रिया आपली वाटली पाहिजे. मला त्यातनं त्रास होतोय असं वाटण्यापेक्षा
नाही हे माझ्यासाठी चाललंय आणि मी यात भाग घेतला पाहिजे असं वाटलं पाहिजे. इतका साधा सरळ सोपा अर्थ आचारसंहितेचा आहे. त्यामुळे त्याचा खूप बागुलबुवा करायची काही गरज नाहीये. ज्यांना काही अशा आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करायच्याच नाहीयेत ना, त्यांना आचारसंहिता त्रासदायक नाही. अच्छा. ज्यांना काही अशा कोलांट्या उड्या मारायच्याच आहेत त्यांच्यासाठी ऑब्व्हियस आहे ते थोडंसं त्रासदायक होणारच. शेवटी काय होतं, ते बंधनात राहायला आवडत नाही ना मग अशा लोकांना, पण ते कायदेशीर बंधन आहे आणि ते पाळावं लागेल. मग धर्मनिरपेक्ष भारतामध्ये जर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, जेव्हा वोट पोलरायझेशन होतं, मतांचं ध्रुवीकरण केलं जातं धर्माच्या माध्यमातून, धर्माच्या नावाखाली किंवा मग जाती समुदायांच्या नावाखाली, ही तशी बघता सर्रास केली जाणारी गोष्ट आहे आजच्या काळात भारतामध्ये. मग या गोष्टीमध्ये इलेक्शन कमिशन काही ठोस निर्णय किंवा मग ठोस भूमिका का व्यक्त करू शकत नाही? बघा, आता जात नाही तिला जात म्हणतात असं एक गमतीने म्हटलं जातं की जी जात नाही, कधीच जात नाही सोडून आपल्याला ती जात. तर आता हे भारतीय समाजाचं एक वास्तव आहे आणि ते आपल्याला नाकारून चालणार नाही. आता तुम्ही धार्मिक मुद्दे ध्रुवीकरणाचा एक मुद्दा तुम्ही तो जो म्हटला, तर त्याच्यामध्ये पुन्हा मगाशी म्हटलं तसं की कुठलाच पक्ष त्यामध्ये आपल्याला असा बाजूला काढता येत नाही की जो धार्मिक ध्रुवीकरण करत नाही. आयोगानं काही गोष्टी केल्या नाहीत का, तर 100% केल्यात. म्हणजे मला असं एक आठवतंय, म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, की बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत त्यांचा एकदा मतदानाचा अधिकार काही वर्षांसाठी आयोगाने सस्पेंड केला वगैरे, की ते थोडंसं ते हिंदूंसाठी हे करतात वगैरे असं त्यांच्यावर एक ठपका होता किंवा काय अशा. परंतु आता हे दोन्ही बाजूनी होतंय. म्हणजे आपल्या विधानसभा निवडणुका ज्या झाल्या महाराष्ट्राच्या, त्या याच्यामध्ये किंवा त्याच्या आधीच्या लोकसभेच्या याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा असा आला होता की बटेंगे तो कटेंगे, हा त्याच पद्धतीचा मुद्दा होता की जो धार्मिक ध्रुवीकरणाशी संबंधित. परंतु त्याला काही पार्श्वभूमी होती. आता ती पार्श्वभूमी कशी होती की लोकसभेला ज्या पद्धतीचे ट्रेंड आले, म्हणजे उदाहरणार्थ सुभाष भामरे तुम्हाला जर माहित असतील, धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे खासदारकीच्या इलेक्शनला 5 मतदारसंघ, टोटल 6 विधानसभा आपल्या एका लोकसभेत येतात, 5 विधानसभामधनं त्यांनी लीड घेतलेलं होतं आणि एका विधानसभेची मतमोजणी सुरू होती. लीड कितीचं होतं, तर जवळपास 1,90,000 लीड होतं. आता तुम्ही काय म्हणाल, 1,90,000 लीड, एकाच विधानसभेचं मतमोजणी बाकी आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय समजाल, ऑलमोस्ट जिंकले. बरोबर. एका विधानसभेनं 1,90,000चं लीड तोडलं आणि शोभा बच्चावनं 5,000च्या आसपासचं लीड दिलं आणि शोभाताई बच्चाव खासदार झाल्या जवळपास 4,500 ते 5,000 मतं. ज्यावेळी अशी उदाहरणं येतात ना, म्हणजे स्ट्रॅटेजिक व्होटिंग ज्याला म्हटलं जातं, अशा पद्धतीची, आणि ही प्रक्रिया कायम स्टेजवरनच होते असं नाही, ती खूप वेगवेगळ्या स्तरावर केली जाते, जे आयोगाच्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन काही वेळेला काही गोष्टी होतात की ज्या आयोगाला कंट्रोल करणं, अधिकार म्हणण्यापेक्षा जे कंट्रोलेबल त्याचं जे हे आहे त्याच्या बाहेर जाऊन काही ज्या गोष्टी केल्या जातात ना, तर त्यामध्ये आयोग पण त्यामध्ये तितकासा काही इफेक्टिव्हली काम करू शकतो. अशात आता आदर्श ह्याच्यामध्ये आहे की धार्मिक तेढ निर्माण होईल, जाती जातीमध्ये विद्वेष होईल, असं वर्तन वक्तव्य करू नये, हे आदर्श आचारसंहितेचा भाग आहे, नाही अशातला भाग नाही. परंतु शेवटी आयोगाच्या खूप साऱ्या लिमिटेशन्स आहेत. एक लक्षात घ्या की जो राज्य निवडणूक आयोग आहे त्याच्या ऑफिसमध्ये 20 ते 25 कर्मचारी काम करतात, ज्यांना तुम्ही आजच्या घडीला बघितलं तर जवळपास 300+ नगरपालिका नगरपंचायती असतील, त्यानंतर जिल्हा परिषदा आहेत 25-26 काय 28 ज्या काही आहेत त्या, आणि जवळपास 28-29 महापालिका. इतक्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्राची जी मतदार यादी विधानसभेला कामात होती ती ऑलमोस्ट सगळी संपूर्ण मतदार यादी पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पुन्हा व्होटिंग करणार. इतक्या स्केलवरती त्यांच्याकडे मनुष्यबळच नाही, आणि जे मनुष्यबळ येतं ते डेप्युटेशनवर येतं, काम झाल्यावर पुन्हा पुन्हा आपापल्या डिपार्टमेंटला निघून जातं. मग असं होतं आयोगाच्या बाबतीत, जे मी बघितलंय की जे आरओ किंवा जे त्यांची जी यंत्रणा असते, प्रत्येक जण आपल्या आपल्या अंडरस्टँडिंग नुसार त्या आचारसंहितेचा किंवा त्या नियमांचा अर्थ लावून तो त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करतो. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही आरओ म्हणून लिबरल असाल तर तुम्ही ती अलाव कराल, मी आरो म्हणून मी थोडा मला त्याचा अर्थ कळलेला नाही किंवा मी जास्तच कडक आहे तर मी ते असं अगदी नियमाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही वेळा त्या गोष्टी धरून ठेवतो. बरं, इलेक्शन हा असा विषय आहे की 15 दिवसात प्रचार आणि त्याला लगेच त्याचा रिझल्ट आहे. त्या 15 दिवसात किती वेळ आरोच्या मागे घालवायचा असाही विषय होतो. त्यापेक्षा लोक बायपास करतात, व्हाया मीडिया काढतात,
स्वतः करायच्याऐवजी कुणाला तरी करायला लावतात. अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये होतात. त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी आयोगानं आदर्श म्हणून ठेवल्यात, पण त्याचं खरंच पालन होतं की नाही आणि पालन होत नसेल तर त्याच्यावर कारवाई करणं, याच्यावर लिमिटेशन्स येतात. आता एक बदल काय झालाय की तुमच्या प्रत्येक कॅन्डिडेट बरोबर एक आयोगाच्या वतीनं एक व्हिडिओ शूटिंग करणारा एक माणूस, आणि तो तुम्हाला कंपल्सरी न्यावाच लागतो. म्हणजे समजा तुम्ही काही एखादा हेट स्पीच करताय अमकं, त्याचे आता पुरावे उपलब्ध व्हायला लागले. मुद्दा नाहीये का, मुद्दा 100% आहे, परंतु तो पोलरायझेशन आणि काउंटर पोलरायझेशन, म्हणजे जर एक विशिष्ट समाज एकत्र येऊन स्ट्रॅटेजिक वोटिंग करत असेल तर आपण एकत्र येऊन त्याच्या विरोधात आपल्याला तशाच पद्धतीनं स्ट्रॅटेजिक वोटिंग करायला लागावं किंवा आपण करावं, अशी मानसिकता तयार लोकांची होणं हे खरं तर दुर्दैवी आहे. दोन्ही गोष्टी होता कामा नये. 5 वर्षासाठी आपण जे सरकार निवडून देतो ते खरं तर विकासासाठी निवडून देतो. आपल्या भागाचा विकास व्हावा, नागरिकांची जीवनमान आहे ते सुधारावं, थोडंसं सुसह्य व्हावं अशासाठी. परंतु मग वेगवेगळे मुद्दे चालतात. शेवटी राजकारण आहे. आपल्या आयुष्याच्या कुठल्याही अशा सेकंदाला राजकारण आपल्याला टच करत नाही असा एकही हे नाही. म्हणजे सकाळी उठल्या तुमच्या नळाला जर पाणी यायचं असेल तर ते यावं का आणि किती वेळ यावं, आठवड्यातनं किती दिवस यावं हे ठरवतं कोण? नगरसेवक. लाईट लोड शेडिंग अमकं तमकं हे ठरवतं सरकार. म्हणजे जे कोणी ह्याच्यात आहेत ते, आणि सरकारात कोण आहे तर पॉलिटिशियन्स आहेत. ब्युरोक्रेसीच्या वर पॉलिटिशियन्स आहेत ना. सो मला वाटतं की असं कुठलंही फील्ड अनटचड नाहीये आपल्या ह्याच्यात की जे पॉलिटिक्सशी टच होत नाही असं. सो ज्या मानवी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रतिबिंब पॉलिटिक्समध्ये दिसणार, याला काही दुसरा पर्याय नाही. आणि त्याच्यावरती आयोग काम करतो, परंतु त्याची लिमिटेशन्स खूप सारी. हे इलेक्शन कमिशनवरचा अविश्वास किंवा मग मतदार याद्यांचा गोंधळ, इतर ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांच्यामधल्या डिस्क्रिपन्सीज, हा सगळा गोंधळ मुळात आजच्या काळातलाच आहे मला असं वाटतं. रिसेंटली लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर एवढा गदारोळ बघायला मिळाला नाही जेवढा विधानसभेच्या निवडणुकांनंतर बघायला मिळाला. प्रत्येकच गोष्टीबद्दल शंका व्यक्त केल्या लोकांनी. हे कसं होऊ शकतं? एवढा 2 वेगळ्या टोकाचे जवळपास निर्णय आपल्या महाराष्ट्राला बघायला मिळाले लोकसभा वर्सेस विधानसभेमध्ये. ही जी डिस्क्रिपन्सीज आहे किंवा मग हे जे शंका आहे हे या निकालांवरती आधारित आहे की खरंच याची गरज होती आता? याच्यावर तुमचं मत काय आहे? बघा, निकालाचा भाग त्यामध्ये नक्कीच आहे. काय आहे, एक लहानपणापासून आपली मानसिकता असते. म्हणजे मला जे वाटतं ते मी सांगतो. तुम्ही लहान असताना घरातनं इकडून तिकडे पळत चाललाय आणि मध्ये उमरा असेल, त्याला अडखळला आणि पडला, लहान बाळ आहे, तर घरातले काय करतात, त्याला असं इम्प्रेशन देतात की चूक उमरायची, तू पळताना खाली बघितलं नाहीस असं त्याला नाही सांगितलं जात त्या बाळाला. आणि हीच मानसिकता मला वाटतं कुठेतरी आली आहे की म्हणजे ते म्हणतात ना काय, उम्रभर गालिब में ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी लेकिन आईना साफ करता रहा. बघा, आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की लोकसभेला पेंड्युलम सगळा महाविकास आघाडीकडे झुकला होता आणि तो विधानसभेला असा उलटा पूर्ण झुकून युतीच्या, म्हणजे इतकं की म्हणजे 288 पैकी 230 प्लस इथपर्यंत तो निघून गेला. मग त्याचं असंही गणित मांडलं गेलं की एका लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत, मग आमचे 30 आले, मग 30 गुणिले 6 असं म्हटलं तर 180 विधानसभामध्ये आमचे लोक यायला पाहिजे होते, जे प्रत्यक्षात 50च आले. तर असं नसतं. निवडणुका ज्या आहेत ना त्याच्यामध्ये परसेप्शन, चेहरा, पार्टी, पॉलिसीज, त्याचं काय आपण म्हणतो त्याला जे काय जे नरेटिव्ह, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये काम करत असतात. असं एक अधिक एक राजकारणात 11 पण होऊ शकतात, 2 पण होऊ शकतात आणि 1 अधिक 1चं 0 पण होऊ शकतं. सो बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात की जितक्या ह्यांनी लोकसभेला एकत्र एक दिलानी महाविकास आघाडीकडनं प्रचार झाला होता, उमेदवारांची निवड झाली होती किंवा काही जे काही असेल ते, तर त्याचा विचार करता आणि अगेन्स्ट विधानसभेला की जे उद्धव ठाकरेंचं पण एक स्टेटमेंट होतं की आमच्याकडनं उमेदवारी देत असताना गोंधळ झाले, उशीर झाले, खूप आमच्यात ती खेचाताणी झाली वगैरे, असं हे त्यांनी स्वतःही मान्य केलेलं होतं एका ह्याच्यात. आता जरी ते म्हणत असले की रे वोट चोरीमुळे झालंय असं जरी ते आत्ता म्हणत असले तरी एक विधान त्यांचं मी पाहिलेलं आहे मीडियामध्ये. विधानसभेची गणितं वेगळी चालतात. विधानसभेला माणूस बघितला जातो, त्याच्या खालची गणितं स्थानिक स्वराज्य संस्थेची आणखीन वेगळी चालतात. तुमच्या आवडीचा आमदार आला म्हणून त्याच्याबरोबर असणाऱ्या माणसालाच तुम्ही नगरसेवक निवडून द्याल गरजेचं नाही. तुम्ही विचार काय करता, नगरसेवक म्हणजे तो माणूस आहे की जो अर्ध्या रात्री मी फोन केला तर माझ्या मदतीला येईल. मग असा माणूस कोण आहे? मग भले तो तुमच्या आमदाराच्या पार्टीचा नसेल तरी तुम्ही त्याला मतदान देता. मग ह्या सगळ्या गोष्टी काम करतात ना, असं काही नाहीये. आता हा मुद्दा त्यांनी तिथून चर्चेला आणला खरं तर, की बाबा हे असं झालंय. आता मला सांगा, लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट नव्हता का? होता, 100% होता. बरोबर आहे. लोकसभेला संविधान बदललं जाणार
संविधान, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याच्यामध्ये बदल होणार, संविधान खतरे में है, हा मुद्दा चालला. बरोबर. संविधान बदलायची ताकद महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे का? ऑफकोर्स नाही. नाही. त्यामुळे तो मुद्दा तिकडे खारिज झाला. त्या मुद्द्याला काही अर्थ राहिला नाही. दुसरा एक मुद्दा होता जो बीजेपीने दिला होता 400 पारचा. जे माझं अनालिसिस मी सांगतो, ज्यावेळी मोदी 400 पार म्हणतात त्यावेळेला मोदींचा मतदार पण आणि मोदींचा कार्यकर्ता पण आळशी झाला, असं माझं स्पष्ट मत आहे. त्याला असं वाटलं, अरे मोदी जी म्हणतात 400 होणार म्हणजे होणार ना, काहीतरी विचार करूनच ते बोलले असतील, ते असं थोडीच बोलणार. पण त्याच्यामागचं एक लॉजिक मला असं वाटतं की 2029च्या लोकसभा इलेक्शनला मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. जवळपास 800च्या आसपास काहीतरी ती जाणार आहे आणि तिथे कदाचित ते 400 मतदारसंघ हा बहुमताचा आकडा आहे. आता जो 271 आहे ना, तो 400. मग तो त्या कंटेक्स्टमध्ये पक्षाला, केडरला, मतदाराला तयार करण्याचा त्यांचा तो प्रयत्न कदाचित असावा, परंतु तो बुमरँग झाला. म्हणजे अटलजींचे सरकार गेलं त्यावेळेला सुद्धा इंडिया शायनिंग, आणि ते इंडिया शायनिंगच बुमरँग झालं. हे प्रमोद महाजनांनी एका ह्याच्यात मान्यही केलं. तर तसा हा मुद्दा कदाचित लोकसभेला झाला. त्यात भाजपच्याच काही लोकांनी संविधानाबद्दल उलटसुलट वक्तव्य करून त्यात आगीत तेल ओतायचं काम केलं आणि तो एक चांगला मुद्दा, त्याचं खूप चांगलं नरेटिव्ह विरोधी पक्षांनी उचलून धरलं. त्यांची युनिटी होती आणि 2 टर्मची काही प्रमाणात अँटी इन्कम्बन्सी मोदींची होती. असं असताना झालेला निकाल आणि नंतर हे जे लोकसभेला स्ट्रॅटेजिक वोटिंग वेगवेगळ्या ठिकाणी जे दिसलं आणि त्यानंतर जो एक रहेंगे सेफ रहेंगे, बटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह, किंवा त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा जो पाठीमागचा कणा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 70 ते 80 मतदारसंघामध्ये त्यांनी जवळपास मतदारसंघांनी आहे 700, 800 वेगवेगळ्या जात समूहांच्या सेपरेट बैठका घेतल्यात. इतकं मायक्रो लेवलला त्यांनी काम केलं. दुसरं आणखीन एक महत्वाचं असतं की शेवटच्या दिवशी तुम्ही किती इफेक्टिव्ह यंत्रणा राबवता, तुमचा प्रचार किती चांगला होतो, यापेक्षा तुमचे मतदार तुम्ही मार्क केले की माझे या यादीमध्ये 200 मतदार आहेत, त्या 200तले 100 केंद्रावरच आले नाहीत, तर त्यांनी तुमच्या नावासमोरचं बटनच दाबलं नाही, तर तुम्ही कसे ते 100 काउंट करू शकता? तर ह्यासाठी ते 100ही मतदार केंद्रावर येतील, व्होटिंग करतील. हे बघणारी जी यंत्रणा असते ती ही बूथ लेवलपर्यंतची तितकी सक्षम पाहिजे. बूथ लेवल एजंट्स पाहिजेत. आत चुकीचा माणूस येऊन बोगस करत नाही ना हे तपासणारा त्याच बूथवरचा कार्यकर्ता पोलिंग एजंट म्हणून बसला पाहिजे. अशा अनेक फॅक्टर जे होते जिथे महाविकास आघाडी स्पष्टपणे कमी पडली, हे माझं मत. सर्वसामान्य मतदार म्हणून आमच्या टी टॉक्स मराठी चॅनलच्या या सर्व सभासदांना, सबस्क्रायबर्सला आणि ऑडियन्सला काय नक्की सल्ला द्याल? त्यांचे अधिकार काय आणि कर्तव्य काय या पूर्ण प्रक्रियेसंदर्भात? बघा, आता एक मतदार म्हणून आपलं कर्तव्य काय आहे, तर योग्य व्यक्ती योग्य पदावर येईल यासाठी आपण आपलं मत देणं. मतदानाचा दिवस हा सुट्टीला जायचा दिवस नाही, हे लक्षात घेऊन मतदानाचा आपण ते पवित्र कर्तव्य, पवित्र हक्क म्हणतो, तो बजावणं. आता ह्यासाठी आयोग पण काय करायला लागले की जोडून सुट्ट्या नसतील अशा वेळेला मधल्या दिवशी इलेक्शन ठेवतं, नाही तर जोडून सुट्ट्या आल्या की तर इलेक्शनचा दिवस आणि पुढे सुट्ट्या, असं विशेषतः शहरी भागातला हा ट्रेंड लक्षात आलाय. पण माझं असं म्हणणं आहे की त्या दिवशी आपण वेळेत उतरून मतदान करावं. जर तुम्हाला चांगलं सरकार पाहिजे असेल, शेवटी जशी प्रजा तसाच राजा मिळणार. जर आपण योग्य व्यक्तीला जर साथ दिली नाही, योग्य व्यक्तीला जर मतदान केलं नाही आणि जर बदलाची अपेक्षा आपण करू शकत असू, करत असू, तर मला वाटतं की तसं साध्य होणार नाही. तुम्हाला जो माणूस तुम्हाला जे अपेक्षित बदल आहेत ते करू शकेल असा योग्य उमेदवार निवडणं. आता समजा असं झालं की मला यातलं एकही चालणार नाही, तर त्यासाठी नोटाचा पण पर्याय आयोगानं दिलेला आहे. तर मला वाटतं ते नोटा दाबणं गरजेचं आहे. आपण काय करतो की मला हे कोणीच आवडत नाही, जाऊ दे मी जातच नाही. पण असं नाही, तुम्हाला ते कोणी आवडत नाहीत हेही रजिस्टर होणं गरजेचं आहे. किंवा मला ह्यातले वरच्यापैकी कुणी आवडलेलं नाहीये, मी माझं मत नोटाला दिलेलं आहे, तर हे होणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आयोगाचं जे काही आहे ते त्यांचं करतील, राजकीय पक्ष आपल्या पद्धतीनं जातील. पण एक मतदार म्हणून आपण हे लोकशाहीतला हा आपल्याला सगळ्यात मोठा जो अधिकार मिळालेला आहे की आपण हे ठरवू शकतो की आपले शासक कोण असावेत, प्रशासक कोण असावेत. तर मला वाटतं अशा वेळेला लोकांनी त्याचा वापर करावा आणि त्याच्यापासून पळ काढू नये. आता सुद्धा तुमच्याकडे लोक येतील, वेगवेगळ्या घोषणा होतील, वेगवेगळ्या आणखीन काही योजना असतील, तुम्हाला काहीतरी, हे सगळं म्हणजे इलेक्शनच्या 2 दिवस आधी आपण असं ऐकतो की पैशाचं वाटप पण मोठ्या प्रमाणावर होतं. पण जरा गणित मांडा ना, की ते तुम्हाला समजा काय 2,000 रुपये तुम्ही घेतले, तर त्याला
5चं वर्ष म्हणजे 365 गुणिले 5 त्या 2000च्या अगेन्स्ट दिवसाला किती रुपये मिळाले हो तुम्हाला? बरं, एकदा ते दिलं. मी असे उमेदवार बघितलेले आहेत, पैसे घेऊन गेलास ना आता जास्त शहाणपणा करत नाही चाल असं म्हणणारे पण उमेदवार मी. तर मला वाटतं काय की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि एक सुजाण नागरिक म्हणून देशाचा एक, आणि मला वाटतं तुमचे सगळे जे सबस्क्रायबर्स आहेत, जे प्रेक्षक वर्ग आहे, ते सगळे सुजाण लोक आहेत आणि ते निश्चित या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी उतरतील, योग्य व्यक्तीला निवडण्यासाठी आपल्या मताधिकाराचा प्रयोग करतील. आणि त्या सर्वांना मी तसंच आवाहन करतो की ह्या उत्सवात आपलं योगदान द्या आणि योग्य प्रशासक, योग्य शासक, योग्य राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपला सहभाग नोंदवा. तर मंडळी, अशा प्रकारे आपण मतदान प्रक्रिया, ईव्हीएम आणि इतर सारे प्रश्न या विषयांवर सखोल चर्चा केली. संपूर्ण माहिती दिल्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. आणि अशाच नवीन नवीन विषयांसोबत परत भेटूया. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.